नसरापूर अत्याचार प्रकरणात नराधम भीमराव कांबळे दोषी, सर्व आरोप सिद्ध। 29 जूनला शिक्षेचा फैसला होणार। सरकारी वकिलांकडून आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी। भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीवर मीरा भाईंदरमधील आदिवासी जमीन बळकावल्याचा ठपका। जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर। तहसीलदारांच्या भूमिकेवरही संशयाची सुई। गोगावले रायगडचे पालकमंत्री झाल्यास अभिनंदन करू, आदिती तटकरे यांचं वक्तव्य। तटकरे कुटुंब नेहमीच प्रवाहाच्या विरोधात बोलतात। आदिती तटकरे यांच्या वक्तव्यावर महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर। परत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळाल्यावर तुमच्याकडनं त्यांचं अभिनंदन होईल? नक्कीच होईल, का नाही होणार। तटकरे फॅमिलींचं नेहमीच आपण बघितलं की प्रवाहाविरुद्ध जाऊन बोलणं हे त्यांचं कामच आहे। शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या आणि पदाधिकारी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची घेतली भेट। संजय राऊतांची तक्रार, राऊत रोज तोडफोडीची भाषा करतात ती चुकीची आहे। ज्योती वाघमारेंचा राऊतांवर निशाणा, महिला आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचं वक्तव्य। की एकाने केलं तर एक आणि दुसऱ्याने केलं तर दुसरं, अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमच्याकडून अजिबात घडणार नाहीत। संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा रोज करतायत त्याच्या विरोधामध्ये आम्ही आणि आमची महिला आघाडी, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्याच्या महिला आयोगाकडे जाऊन त्यांच्या संदर्भात कारवाई करण्याची आम्ही मागणी करू। धाराशिवमध्ये 18 कोटींच्या निधीवरून श्रेयवाद पेटला। पक्षप्रवेशानंतर धाराशिव नगरपालिकेला निधी, ओमराजे निंबाळकरांचा दावा। तर पाठपुरावा करून आधीच निधी घेतला, राणा जगजितसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांचा दावा। सियागोल प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची विधानसभेत घोषणा। तालिका अध्यक्ष राजू खरे यांची घोषणा। आमदार सुनील शेळके यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर एसआयटीची घोषणा। लोहगड हत्याप्रकरणी एक मोठा खुलासा। कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला। आरोपी सिंह आणि चेतनचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर। लोहगडावर जाण्यापूर्वीचा सीसीटीव्ही असल्याची माहिती। वाळू तस्कर आणि अधिकाऱ्यांचं संगनमत मोडीत काढण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। ईटीएस प्रणालीद्वारे 10 वर्षाच्या अवैध उत्खननाचा हिशोब होणार। कोल्हापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचा राजीनामा। रविकिरण इंगवले यांनी दिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा। कोणतंही कारण न देता राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख। आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। मतदार यादीतील घोळाबाबत मंत्री मंगलप्रभात लोढांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मलबार हिलमधील मतदार यादीतील घोळाबाबत विचारला जाब। मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं वगळल्याचा आरोप। अजित पवारांनी उद्घाटन केलेलं नागपुरातील राष्ट्रवादीचं विभागीय कार्यालय पाडणार। नगरविकास विभागाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांची अपील फेटाळली। कृषी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण असल्याचा ठपका। अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर 18 इंची जलवाहिनीला मोठी गळती, हजारो लिटर पाणी वाया। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम। आधी शहरात पाणी कपात, अशात पाईपलाईन गळतीमुळे पाणी वाया गेल्याने नाराजी व्यक्त। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी आरोपी निदा खान, तौसिफ अख्तर आणि दानिश शेखच्या जामीन अर्जावर 30 तारखेला सुनावणी। नाशिक रोड न्यायालयात जामीन अर्जावर युक्तिवाद, मात्र सुनावणी 30 जूनला होणार। बोंधू अशोक खराची पत्नी कल्पना खराचा अटकपूर्व जामीन मंजूर। 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। सिन्नरमधील माळी कुटुंबियांच्या जमीन फसवणूक प्रकरणात हा जामीन मिळालाय। तपासात अडथळा आणू नये तसंच साक्षीदारांना धमकी देऊ नये असे कोर्टाचे निर्देश आहेत। नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू। एचपीव्ही लसीकरण शिबिरातून घरी जाताना श्रावणी पाटीलचा मृत्यू झाल्याचा आरोप। लस घेतल्यानंतर 10 मिनिटांनी रस्त्यात भोवळ आली। रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाल्याचं समोर। एनसीईआरटीच्या 9वीच्या पुस्तकात आणीबाणीचा धडा पहिल्यांदाच विद्यार्थी शिकणार। 1975चा इतिहास। सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल झालाय। विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीची ताकद, चढउतार आणि घटनात्मक अधिकारांचं महत्त्व आता समजावून सांगण्याचं उद्दिष्ट आहे। इंदिरा गांधींनी आणीबाणी लादत संवैधानिक मूल्यांची गळचेपी केली। रवींद्र चव्हाणांची एक्सपोस्ट। आजचा दिवस लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय, चव्हाणांची टीका। तुकाराम मुंडेंना सोशल मीडियावरून शिवीगाळ करत धमकी। खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी देणाऱ्या दुर्गाप्रसाद पांडेला 4 तासात मुंबईतून अटक।